नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्याच मॅथमॅटिक्सच्या बुकमधील टॉपिक निवडलेला आहे. युजिंग सिम्बॉल्स टू शो स्मॉलर अँड बिगर. विच आर द सिम्बॉल्स लाईक दॅट. ह्या पद्धतीने सिम्बॉल्स असतात ना आपल्याला, आणि ह्या सिम्बॉल्सचा अर्थ जर आता नाही समजला तर पुढे पण लक्षात येत नाही. फक्त सांगण्याचा मुद्दा आता लक्षात घ्यायचा आहे. आता या ठिकाणी बघा, या गोलमध्ये दोन स्टार्स घेतले आणि इकडे एक घेतलेला आहे. मग याचं वाचन कसं असणार आहे? तर आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की हा जो ॲरो असतो ना, ह्याचं ॲरो जे असतं, याचं जे तोंड असतं ना, ते नेहमी मोठ्या संख्येकडे ओपन ठेवायचं आणि या बाजूने छोटी संख्या घ्यायची. व्हाईस वर्सा असं, इकडे मोठी संख्या घ्यायची, इकडे छोटी संख्या असणार आहे. मग त्याला वाचताना ते सोपं जातं आपल्याला, त्या अनुषंगाने लक्षात घ्या. आता बघा, 2 मोठ्या आहेत एकपेक्षा. मग आपण त्याला इंग्लिशमध्ये कसं वाचू? 2 इज बिगर दॅन 1. बोला, 2 इज बिगर दॅन 1. आता इकडे व्हाईस वर्सा घेतलेला आहे, इकडे 1 घेतलेला आहे आणि इकडे 2 घेतलेला आहे. पण मग इकडचीच संख्या आपल्याला पहिल्यांदा वाचावी लागते. 1 हे छोटे आहेत 2पेक्षा, 1 लहान आहे 2पेक्षा. 1 इज स्मॉलर दॅन 2. 1 इज स्मॉलर दॅन 2. येते लक्षात? आता इकडे बघा, इथे पुन्हा इथे आता इकडे 2 घेतला आणि इकडे 3 घेतले, तर हा जो ॲरो आहे याचं तोंड मोठ्या संख्येकडं उघडलेलं आहे. येते लक्षामध्ये? 2 इज स्मॉलर दॅन 3. त्याचे व्हाईस वर्सा. 3 इज बिगर दॅन 2. येते लक्षामध्ये? या पद्धतीने हा जो ॲरो असणार आहे ना, याचं तोंड नेहमी मोठ्या संख्येकडे उघडणारं आहे. वाचताना व्यवस्थित लक्षात घ्यायचं आणि मग त्याला फॉलो करायचं. आलं लक्षात? चला तर मग आता आपण काही संख्या बघूया, आणि संख्या तुम्ही हा जो सिम्बॉल आहे तो फिलअप करायचा आणि बोलत जायचं. 2 इज बिगर दॅन 5, 5 इज स्मॉलर दॅन 2, जस्ट लाईक दॅट. ओके. चला तर मग 5 आणि 6, कोणती संख्या मोठी आहे? 6. मग आपण वाचू कसं? इकडची संख्या वाचायला सांगितली ना, 5 इज स्मॉलर दॅन 6. 8 आणि 32, इथे पण तसंच. 8 इज स्मॉलर दॅन 32. 95 आणि 80, 95 इज बिगर दॅन 80. 26, 20, 26 इज बिगर दॅन 20. 80 आणि 35, 80 इज बिगर दॅन 35. इकडे जाऊया आपण. 82 आणि 90, 82 इज स्मॉलर दॅन 90. 152, 154, 152 इज स्मॉलर दॅन 154. 330, 303, दोघांमध्ये कोणती संख्या मोठी आहे? 330. मग ह्या पद्धतीने ॲरोचं तोंड मोठ्या संख्येकडे उघडेल आणि इकडचीच संख्या पहिले वाचू. 330 इज बिगर दॅन 303. 900 and 101, which is bigger? 900 is the bigger number, so we write here 900 is bigger than 101. 832, 425, which number is bigger? That number is bigger, so we can say that 832 is bigger than 425. आता इथे मुद्दाम तुम्हाला हे एक चिन्ह दिलेलं आहे तिसरीच्या पुस्तकात, अजून हे चिन्ह नाही, याला इज इक्वल टू म्हणतो आपण. इज इक्वल टू समान आहे, सारखं आहे, आणि ते संख्या लिहिली 101, 101. दोघं संख्या जर सारख्या असतील ना, तर इथे मध्ये आपण हे बरोबरचं चिन्ह देतो. 101 आणि 101 दोघं सारखे आहेत. इज इक्वल टू 101 इज इक्वल टू 101. येते लक्षामध्ये? चला तर मग करा यांचा सराव, आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.